आज 31 जुलैला पहाटेपर्यंत राधानगरी धरणाच्या 2 स्वयंचलित दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता। मात्र धरण क्षेत्रात रात्रभरात तब्बल 172 मिलीमीटर पाऊस झाल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊन पहाटे 5 ते 6 या वेळेत टप्प्याटप्प्यानं धरणाचे 5 दरवाजे उघडले आणि यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे 7ही दरवाजे खुले झाले। पहाटे 4:50 5व्या क्रमांकाचा दरवाजा उघडला। त्यानंतर केवळ 3 मिनिटांच्या अंतरानं तिसऱ्या, 5:16 चौथ्या, 5:33 पहिल्या, 5:55 दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा उघडला। सकाळी 10 नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी होत गेला। सकाळी 11:25 पहिल्या क्रमांकाचा दरवाजा बंद झाला। दुपारी 1:10 दुसऱ्या क्रमांकाचा तर 4:40 तिसऱ्या क्रमांकाचा असे 3 दरवाजे बंद झाले। आज 31 जुलै सायंकाळी 7 वाजताच्या नोंदीनुसार धरणाचे 4, 5, 6 आणि 7 क्रमांकाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडे असून यामधून 5,612 क्युसेक आणि वीजगृह सांडव्यातून 1,500 क्युसेक असा 7,212 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे। सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय। पावसाचा जोर कमी राहिल्यास आणखी एखादा दरवाजा बंद होऊन विसर्ग कमी होणार असला तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कता बाळगावी असं आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आलंय।